नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की वसुआत्याचे सत्य नंदिनीने घरच्या सर्वांसमोर आणलेले असते। तेव्हा सगळेजण हे वसुआत्यावर खूपच रागवतात। तिला म्हणतात की तुम्ही असं का केलं आणि कशासाठी केलं। विक्रांत आणि मानिनी हे वसुआत्याला जाब विचारतात आणि म्हणतात की कशासाठी केलं तुम्ही हे, तुम्हाला हे करून काय भेटलं। तेव्हा वसुआत्या म्हणते की मी माझ्या रम्यासाठी केलं, माझ्या रम्याचं पार्थवर खूप प्रेम आहे, त्याच्यासाठी केलं मी हे सगळं एका आईने तिच्या मुलीच्या प्रेमासाठी केलंय। आणि वसुआत्या तेवढ्यात चक्कर येण्याचं नाटक करते। तेव्हा सगळेच जण खूप घाबरतात, तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जातात, डॉक्टरांना घरी बोलवतात आणि वसुआत्याला चेक करायचं सांगतात। त्यानंतर डॉक्टर गोळ्या लिहून देतात। वसुआत्या ह्या थोड्या वेळाने शुद्धीवर येतील आणि डॉक्टर गेल्याच्या नंतर वसुआत्या थोड्या वेळाने शुद्धीवर येतात आणि काव्य तेव्हा त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करते। तेव्हा तिला रम्या थांबवते आणि म्हणते की माझ्या आईची तब्येत बरोबर नाहीये आणि तुला हा विषय आणखीन काढायचाच आहे का, आणखीन किती त्रास देणार आहेस तू माझ्या आईला। तेव्हा रम्याचं बोलणं ऐकून सगळेजण हे बाहेर जातात आणि काव्याचा मोबाईल हा त्या बाईच्या बेडरूममध्येच राहतो। तेव्हा रम्या ही काव्याचा मोबाईल चेक करते। तिला काव्याच्या मोबाईलमध्ये जीवा आणि काव्याचे एकत्र फोटो सापडतात। तेव्हा रम्या ही खूपच खुश होते आणि ती तिच्या आईला सांगते की आई हे बघ मला काय सापडलं आहे, जीवा आणि काव्याचं लग्न अगोदर अफेअर होतं। तेव्हा वसुआत्या म्हणते की ही तर आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे। वसुआत्या रम्याला म्हणते की आता आपण याचाच मोठा तमाशा बनवायचा, म्हणजे सगळ्यांचं लक्ष ह्या विषयावर केंद्रित होईल। आता मित्रांनो, आता या मालिकेमध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।